काही ठळक बातम्या। नरेंद्र मोदीच पंतप्रधान बनावेत, लता मंगेशकरांनी केली मनीषा व्यक्त। ज्येष्ठ नागरिकांबरोबरच अपंगांना देखील स्वतंत्र मार्गिका होणार उपलब्ध। मुंबई रेल्वे प्रशासनाने केला आराखडा तयार आणि प्रार्थनेसाठी हात जोडण्याची सक्ती नाही, हायकोर्टाचा पथदर्शक निकाल। याने तर घडामोडींचा आढावा, पण अल्पशा विश्रांतीनंतर। सामान्य माणसांच्या घराचं स्वप्न पूर्ण करणारी उत्कृष्ट गुणवत्ता, पारदर्शकता, एकाग्रता, विश्वसनीयता आणि प्रकल्प वेळेवर पूर्ण करणारी तेजस इन्फ्राटेक एक विश्वास। नमस्कार, मी महाराष्ट्र ऑनलाईन न्यूज मध्ये आपलं स्वागत। मोदी पंतप्रधान व्हावेत अशी इच्छा आयोजित कार्यक्रमात लता मंगेशकरांनी व्यक्त करताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला। यावर मंगेशकर म्हणाल्या, तुमचा प्रतिसाद पाहता मला जे वाटतं तेच तुम्हालाही वाटत आहे। नरेंद्रभाई पंतप्रधान पदावर दिसावे ही सर्वांचीच इच्छा असल्याचं मत लता मंगेशकर यांनी व्यक्त केलं। दीनानाथ मंगेशकर सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटलचं गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालं। यावेळी गरवारे महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित कार्यक्रमात गान सम्राज्ञी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, हृदयनाथ मंगेशकर, आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना खडीकर, डॉक्टर धनंजय केळकर आदी मान्यवर उपस्थित होते। मुंबई रेल विकास कॉर्पोरेशननं ज्येष्ठ नागरिक आणि अपंगाबरोबरच यात्रेकरूंसाठीही एक आराखडा तयार केला आहे। या नव्या आराखड्यात पश्चिम तसंच मध्य रेल्वेच्या काही महत्त्वाच्या स्थानकांची पाहणी करून गर्दीचा आढावा घेतला। त्यानुसार दादर तसंच बोरिवली रेल्वे स्थानकावर प्रवाशांना सोडण्यासाठी येणाऱ्या मोटारींसाठी स्वतंत्र लेन बांधण्याची योजना आखली आहे। यात दादर येथे पहिली स्वतंत्र मार्गिका उभारण्याची तयारी सुरू केली आहे। त्यामुळे या रेल्वे स्थानकाबाहेरील गर्दी कमी होऊन वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यास मदत होईल, असा विश्वास MRVCच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे। या योजनेसाठी आवश्यक ती जागा महापालिकेकडे नसल्यानं वेळ पडल्यास रेल्वे प्रशासनानं आपल्या अखात्रीत्या जागा देण्याची तयारी दर्शवली आहे। मुंबई रेल विकास कॉर्पोरेशननं तयार केलेला नवा आराखडा सत्यात उतरविण्यासाठी रेल्वे प्रशासनानं पालिका तसंच वाहतूक पोलिसांची संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे। शाळेत रोजच्या परिपाठाच्या तासाला म्हटल्या जाणाऱ्या प्रार्थना धार्मिक स्वरूपाच्या व स्वतःच्या धार्मिक श्रद्धांच्या विपरीत आहेत असं एखाद्या शिक्षकाला वाटत असेल तर त्या शिक्षकाला अशा प्रार्थनेच्या वेळी हात जोडून उभे राहण्याची सक्ती केली जाऊ शकत नाही, असा पथदर्शक निकाल नुकताच मुंबई उच्च न्यायालयानं दिला आहे। मात्र अशा शिक्षकानं प्रार्थनेच्या वेळी हात जोडले नाही तर त्यानं शांतपणे स्तब्ध उभं राहून इतरांच्या भावनांचा आदर करायला हवा, असं न्यायालयानं नमूद केलं आहे। राज्य शासनानं प्रत्येक अनुदानित शाळेत प्रत्येक सत्राच्या सुरुवातीस मूल्य शिक्षणाची 30 मिनिटाची परिपाठ तासिका घेणं व त्यात सामुदायिक प्रार्थना म्हणणं सक्तीचं केलं असलं तरी स्वतःच्या धार्मिक श्रद्धेला पटत नाही म्हणून हात जोडून उभे न राहणे हे शिक्षकाचे बेशिस्त वर्तन ठरत नाही व केवळ तेवढ्याच कारणावरून राष्ट्रगीताचा आधार हा निकाल देताना खंडपीठानं सर्वोच्च न्यायालयानं विजॉय इमॅन्युएल व्ही केरळ सरकार या प्रकरणात राष्ट्रगीता संदर्भातील दिलेल्या निकालाचा आधार घेतला। प्रत्येकानं राष्ट्रगीत म्हटलंच पाहिजे असा कायदा नाही, तसंच सार्वजनिक ठिकाणी राष्ट्रगीत म्हटले जात असता केवळ स्तब्धपणे उभे राहण्याने राष्ट्रगीताचा अपमानही होत नाही असंही त्यात म्हटलं आहे। त्याची वेतनवाढही रोखता येणार नाही असंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे। महात्मा फुले समाज शिक्षण संस्थेतर्फे नाशिक येथे चालवल्या जाणाऱ्या मातोश्री सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयातील शिक्षक संजय आनंदा साळवे यांनी केलेली रिट याचिका मंजूर करून न्यायमूर्ती अभय ओक व न्यायमूर्ती रेवती मोहिते ढेरे यांच्या खंडपीठानं हा निकाल दिला आहे। या शाळेत रोजच्या परिपाठात साने गुरुजींचा खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे ही तसंच नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा सत्यम शिवम सुंदरा अशा 2 प्रार्थना म्हटल्या जातात। शिक्षक संजय साळवे नवबौद्ध आहेत तर शाळेतील 59% विद्यार्थी मागासवर्गीय, 35% मुस्लिम आणि 6% खुल्या प्रवर्गातील आहेत। साळवे सर प्रार्थनेला हात जोडून उभे राहत नाहीत यावरून त्यांच्यात व शाळा व्यवस्थापन यांच्यात गेली 5 वर्ष वाद चालला होता। हा वाद शिक्षणाधिकाऱ्यांकडे गेला तेव्हा त्यांनी शाळेत म्हटल्या जाणाऱ्या प्रार्थना हे धार्मिक शिक्षण असल्यानं त्या बंद करण्याच्या व साळवे सरांना प्रार्थनेच्या वेळी हात जोडण्याची सक्ती न करण्याचा आदेश शाळेला दिला होता। शिक्षणाधिकाऱ्यांचा हा निर्णय पाळण्यास शाळेला भाग पाडावं यासाठी साळवे यांनी तर तो रद्द करावा यासाठी शाळा व्यवस्थापनानं परस्पर विरोधी याचिका न्यायालयात दाखल केल्या। राज्यघटनेचा अनुच्छेद 28 व राज्य सरकारच्या माध्यमिक शाळा संहितेच्या नियम 45 नुसार
सरकारी व अनुदानित शाळांमध्ये धार्मिक शिक्षण देणं निश्चित ठरवलेलं आहे. शाळांच्या या प्रार्थना ठराविक धर्माच्या असल्यानं त्या धार्मिक शिक्षणात मोडतात. शिवाय त्या आपल्या वैयक्तिक धार्मिक श्रद्धानुरूप नसल्यानं आपण प्रार्थनेच्या वेळी नुसतं स्तब्ध उभं राहू, फार तर त्या तोंडाने म्हणून पण हात जोडणार नाही, अशी साळवे यांची भूमिका होती. या उलट शाळेचं म्हणणं असं होतं की शाळा अनुदानित असल्यानं सरकारी फतव्यानुसार रोज परिपाठ व त्यात सामुदायिक प्रार्थना घेणं बंधनकारक आहे. शाळेत म्हटल्या जाणाऱ्या दोन्ही प्रार्थना बिलकुल धार्मिक स्वरूपाच्या नाहीत, तर त्या धननिरपेक्ष व मुलांमध्ये उदात्त जीवनमूल्ये बनवणाऱ्या आहेत. त्यामुळे या प्रार्थना धार्मिक शिक्षण नसून मूल्य शिक्षण आहे. सरकारी नियमानुसार मूल्य शिक्षण हा अभ्यासक्रमाचा अधिकृत भाग आहे. त्यामुळे कोणीही शिक्षक स्वतःच्या धार्मिक श्रद्धेचं कारण पुढे करून या मूल्य शिक्षणात सहभागी होण्यास नकार देऊ शकत नाही, कारण हा त्याच्या नोकरीच्या सेवा नियमांचाच एक भाग आहे. त्याची वेतनवाढ ही रोखता येणार नाही, असंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. या इतर घडामोडींचा आढावा आपण अल्पशा विश्रांतीनंतर. दिवाळीच्या गोड फराळासाठी प्रसिद्ध पणशीकर स्वीट, चकली, चिवडा, शंकरपाळ्या आणि अनारसे देखील. दिवाळीच्या गोड फराळाची रंगत आपल्या नाती. नमस्कार, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. आम्ही खास प्रेक्षकांसाठी दिवाळी हे सदर सादर करत आहोत. या सदरात आम्ही तुम्हाला दिवाळीमध्ये होणाऱ्या सणांची सविस्तर माहिती देणार आहोत. सण कसा व का साजरा केला जातो या संदर्भात प्रेक्षकांना ही माहिती दिली जाणार आहे. लक्ष्मीपूजन, अश्विन मध्य अमावस्या या सणामागची पौराणिक कथा अशी आहे की फार वर्षापूर्वी बळी नावाचा राजा होऊन गेला. तो खूप श्रीमंत व पराक्रमी होता. त्यानं पराक्रमाच्या जोरावर सर्व पृथ्वीची भूमी जिंकून घेतली होती. त्याच्या वाढत्या समृद्धीनं देवांना व प्रत्यक्ष लक्ष्मीला सुद्धा अस्वस्थता निर्माण झाली. बळीराजा अत्यंत दानशूर होता. ही गोष्ट जाणून श्री विष्णूनं वामनाचं रूप धारण करून बळीराजाकडे 3 पावले टाकण्यापुरत्या भूमीचं दान मागितलं. प्रत्यक्षात मात्र जेव्हा वामनानं 1 पाऊल टाकलं तेव्हा तो मोठा होत गेला व एका पावलात त्यानं पृथ्वी व आकाश व्याप्त केलं. दुसऱ्या पावलात पाताळ व्याप्त केलं व तिसरं पाऊल टाकण्यासाठी जागा उरली नाही. म्हणून बळीनं त्याचा माथाच पाऊल ठेवण्यासाठी पुढे केला. विष्णूने त्याच्या माथ्यावर पाय ठेवल्यावर बळी पाताळात गाडला गेला व सर्व देवतांची सुटका झाली. लक्ष्मीचे वर्चस्व अबाधित झालं. याची आठवण म्हणून या दिवशी लक्ष्मी पूजन करतात. व्यापारी लोकांचे हिशोबाचे नवीन वर्ष लक्ष्मी पूजनानंतर सुरू होते. या दिवशी सर्व अभंग स्नान करतात. पाटावर रांगोळी काढून तांदूळ ठेवतात. त्यावर वाटी आणि तबक ठेवतात. त्यात सोन्याचे दागिने, चांदीचा रुपया, मोत्यांचे दागिने ठेवून त्याची पूजा करतात. या पूजेकरता झेंडूची फुलं, बत्तासे, लाह्या, धने, गूळ, हळद, कुंकू, अगरबत्ती इत्यादी साहित्यांची गरज असते. या दिवशी झेंडूच्या फुलांचं तोरण करून दरवाजाला लावतात. हा दिवस व्यापारी लोक फार उत्साहात साजरा करतात. जिथे स्वच्छता असते त्या ठिकाणीच लक्ष्मी वास करते अशी धारणा असल्यानं पुष्कळ ठिकाणी लोक या दिवशी स्वच्छता करण्यासाठी लागणारी नवी केरसुनी विकत घेतात. तिलाच लक्ष्मी मानून तिच्यावर पाणी घालून हळद कुंकू वाहून घरात वापरण्यास सुरुवात करतात. आमचं दिवाळी सदर आपल्याला आवडलं असल्यास आमच्या संकेतस्थळावर संपर्क साधा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. नरेंद्र मोदीच पंतप्रधान बनावेत, लता मंगेशकरांनी केली मनीषा व्यक्त. ज्येष्ठ नागरिकांबरोबरच अपंगांना देखील स्वतंत्र मार्गिका होणार उपलब्ध. मुंबई रेल्वे प्रशासनाने केला आराखडा तयार आणि प्रार्थनेसाठी हात जोडण्याची सक्ती नाही, हायकोर्टाचा पथदर्शक निकाल. आपल्या काही सूचना अथवा समस्या असल्यास आम्हाला या पत्त्यावर संपर्क साधावा. आमचा पत्ता B24 महावीर मार्केट, सेक्टर 18, वाशी, नवी मुंबई. उद्या पुन्हा भेटू विशेष घडामोडींसह. तोपर्यंत धन्यवाद.